तुम्ही आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. काय चर्चा झाली आणि वेगवेगळ्या चर्चा आता सध्या सुरू आहेत, पण प्रथम तुम्ही सांगा की चर्चा काय झाली नक्की? आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई आणि मी देशाचे नेते अमितभाई यांची भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये त्यांनी आमच्याकडून माहिती घेतली. मागच्या वेळेला झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांची माहिती आम्ही सांगितली आणि कालच महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका घोषित झाल्यात त्या संदर्भामध्ये चर्चा त्या ठिकाणी झाली आणि एकंदरीत त्या चर्चेचा सारांश असा होता की राज्यामध्ये महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा राज्य पातळीवरती त्या ठिकाणी व्हावी. आम्ही त्या दृष्टिकोनातून सकारात्मक आहोत. कदाचित 2 दिवसामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, आदरणीय प्रफुल्लभाई, आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ आणि राज्यातल्या आता काल ज्या घोषित 27 महानगरपालिका झाल्यात त्या संदर्भामध्ये महायुती म्हणून लढण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही चर्चा त्या ठिकाणी करू. एक मुद्दा याच्यामध्ये असं होता की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी म्हणजे लोकल बॉडी इलेक्शनसाठी अमित शहा यांच्याशी चर्चा करावी लागते, ही मोठी गोष्ट म्हणायची आहे. कारण सातत्यानं सांगितलं जात होतं की राज्यातील नेते हा प्रश्न सॉल्व्ह करतील. नाही, एक असा प्रश्न हा राज्यातच सोडवला जाणार आहे. राज्याचं त्याची चर्चा करायची आहे. आज आम्ही संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीमध्ये होतो. त्या निमित्तानेच आज आमची सदिच्छा भेट होती. त्यावेळेला चर्चा त्या ठिकाणी निघाली. पिंपरी चिंचवडमध्ये असं सांगितलं जात आहे की दोन्ही पक्षामध्ये म्हणजे तुमचा आणि शरद पवार साहेब यांचा पक्ष यांच्या दोघांमध्ये युती आघाडी करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहे, याबद्दल काय तथ्य आहे? तर या संदर्भात माझ्याकडे या क्षणापर्यंत काही तपशील नाही. कारण कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांचं पुण्यातलं त्यांनी जी काही वार्तालाप केला त्याच्यातली भूमिका सांगितली की पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्तीस्थळं आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी युती करण्याने विरोधकांचा फायदा होऊ शकतो असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. दादानेही मुख्यमंत्रींनी जे काय निवेदन त्या ठिकाणी केलं त्याला दुजोरा दिलेला आहे. पण माझी या विषयावरती चर्चा झालेली नाही. कदाचित ज्या वेळेला 2 दिवसामध्ये आमची भेट होईल त्याला नेमकं पुन्हा पिंपरीच्या बाबतीमध्ये काय करायचं त्याची चर्चा होईल. निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तुमच्या कोणत्या कोणत्या एरियाजमध्ये कुठे तुम्ही एकत्र लढणार आहे आणि कुठे कुठे जे आहे तुम्ही वेगळे लढणार आहे? नाही, आत्ता मी तेच सांगितलं की 2 दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याबरोबर ती अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, प्रफुल्लभाई आणि मी प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही भेट घेणार आहोत. त्यावेळेला आम्ही या संदर्भामध्ये तपशीलवार चर्चा करू. राज्यातल्या 27 महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्यात, त्यामुळे कुठे नेमकं काय काय करता येऊ शकेल, कुठे आपल्याला युती म्हणून निवडणुकीला सामोरं जाता येऊ शकेल याची चर्चा आम्ही नक्की त्या ठिकाणी करणार आहोत. मुंबई महानगरपालिकामध्ये नवाब मलिक यांचा विरोध करण्यात येत आहे. ते जर लीड करणार तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढणार आहे असं सांगण्यात येतं. एक असं आहे की शेवटी पक्ष नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जात असतात. नवाब मलिक आम्ही पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी निवडणूक व्यवस्थापन समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली आहे. ती पक्षांतर्गत बाब आहे. ज्या वेळेला महायुती म्हणून आम्ही चर्चा करतो, जसं मी मगाशीच आपल्याला विदित या ठिकाणी केलं की महायुती म्हणून चर्चा करत असताना ज्या वेळेला चर्चा मुख्यमंत्र्यांजवळ होईल त्यावेळेला आदरणीय अजितदादा, प्रफुल्लभाई, मी स्वतः त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे चर्चा त्याच्यातून होईल आणि मग प्रत्येक महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये चर्चा करत असताना मग ती भारतीय जनता पक्ष असो, महायुती म्हणून शिवसेनेसहित एकत्रितपणे चर्चा असो, त्याला प्रदेश पातळीवरती नियुक्त केले जातात. आजवरती त्या चर्चेमध्ये समन्वय समितीमध्ये मी आणि हसन मुश्रीफ आहे, आम्ही त्या ठिकाणी समन्वय समितीमध्ये चर्चा करत असतो. उद्याही एकदा मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा झाल्याच्या नंतर मग प्रत्येक महानगरपालिका न्याय प्रदेशाध्यक्ष म्हणून मी तर चर्चेला असेनच, पण आणखीन एक प्रमुख सहकार्य आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्षांच्या अनुमतीने घेऊ. त्या दृष्टिकोनातून चर्चा त्या ठिकाणी होतील. पण नवाब मलिकवर कोणताच मिड पॉईंट आला नाही का? म्हणजे त्याच्यावरती तुम्ही पण नवाब मलिकलाच ठेवणार आणि ते पण ते विरोधच करत राहणार का? नाही, आपण गल्लत करताय विषयाची. भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी काय भूमिका मांडली ती भारतीय जनता पक्ष म्हणून जरूर त्यांनी मांडली असेल किंवा मुंबई अध्यक्ष म्हणून मांडली असेल. ज्या वेळेला महायुती म्हणून आम्ही या सरकारमध्ये आहोत, एनडीएमध्ये आम्ही सहभागी झालो,
त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही एकत्रितपणाने निवडणुका त्या ठिकाणी लढलेल्या आहोत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या होत आहेत, मी आपल्याला सांगितलं की या सगळ्या 27 महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही ती प्रमुख सहकारी त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. नंतर तपशीलवार चर्चा प्रत्येक महानगरपालिकेची कशी करायची त्या संदर्भातला एक आराखडा त्या बैठकीमध्ये नक्की होईल. सर, मुद्दा असा आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तुमच्या पक्षाचे आणि शरद पवार पक्षाचे काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे भाजप हा तिथला त्यांचा विरोधक आहे. तुम्ही दोघांनी एकत्र लढलं तर संख्येने तुमच्या जागा जास्त येतील, कारण समविचारी पक्ष आहे. तुम्ही भले तुमची राजकीय पक्षाची युती म्हणून भाजपसोबत झाली असती तरी फटका जो आहे दोन्ही राष्ट्रवादीला बसू शकतो. त्यामुळे एकत्र येण्यासंदर्भात आणि त्या अनुषंगाने बैठक पण झालेली आहे बैठक देखील तुमच्या झाली पक्षाची आहे. आणि शरद पवारांच्या पक्षाची. शरद पवारांच्या पक्षाची. तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? स्थानिक पातळीवरती बैठका जर काही झाल्या असतील तर त्या मधल्या कालावधीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा आपण पाहिलं संबंध राज्यभरामध्ये राज्यातल्या 250 नगरपालिकांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची युती आघाडी त्या ठिकाणी झाली. निर्व्यातपणाने सत्य त्या ठिकाणी आपण पाहतो आहोत. त्याचबरोबरती महत्त्वाचा भाग असा आहे की पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये स्थानिक पातळीवरती जर काही त्यांनी कोणी चर्चा केली असेल, माझ्याकडे त्या बाबतीतला तपशील त्या ठिकाणी नाही. मी गेले आठवडाभर लोकसभा अधिवेशनाच्या निमित्ताने या ठिकाणी आहे. उद्या किंवा परवा ज्यावेळेला मुंबईमध्ये अजितदादा, मी, प्रफुल्लभाई आम्ही ज्यावेळेला बसू त्यावेळेला आम्हाला त्या विषयावरती आम्ही चर्चा करू आणि मग त्या संदर्भातला जो धोरणात्मक निर्णय असेल तो केला जाईल. सुप्रिया सुळेंनी देखील त्यांच्या पक्षाच्या तिथल्या प्रमुखांना फोन करून सांगितलं की युती होत असेल तर करावी. नाना काटे नावाचे पदाधिकारी त्यांना त्यांनी सांगितलं. आता सुप्रिया यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना काय सांगावं सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. त्याबद्दल मी काय मतप्रदर्शन करणार नाही, कारण शेवटी त्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्यामुळे तो त्यांच्या पद्धतीने सांगण्याचा त्यांचा अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मी आपल्याला सांगितलं की ज्यावेळेला अजितदादांच्या जो आमची चर्चा होईल त्यावेळेला नेमकं पुन्हा पिंपरीच्या बाबतीमध्ये नेमकं काय आहे, राज्यातल्या संबंध 27 महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये महायुती म्हणून आम्ही नेमकं काय काय करू शकणार आहोत त्या संदर्भातली चर्चा मुख्यमंत्र्यांच्या जवळ होईल आणि मग प्रत्येक महानगरपालिका निहाय त्या चर्चेचा तपशील बैठका हे आम्हाला तिन्ही पक्षाला करावे लागतील आणि त्या पद्धतीने आम्ही करू. साहेब, मोठा संभ्रम आहे खास करून दोन्ही राष्ट्रवादीच्या केडरमध्ये. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अजितदादा आणि पवारसाहेब एकत्र आलेल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं एक कुटुंब म्हणून आनंदाची गोष्ट होती. पण केडर जे आहे त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत का, फक्त निवडणूक राजकीय युती होती, आघाडी होते का, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे केडरच्या मनामध्ये अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेले आहेत. त्यामुळे हा प्रश्न आहे की काही ग्राउंड झिरोवरती शक्य आहे का दोन्ही पक्षांमध्ये आघाडी म्हणून? आदरणीय पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दादांनी, प्रफुल्लभाईंनी त्यांना शुभेच्छा देणं, मी सुद्धा ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. सध्या पवारसाहेबांच्या समेत आम्ही सर्वांनीच काम केले, त्यांचे आशीर्वाद आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मिळालेले आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये वेगळं वावगं किंवा वेगळे राजकीय अर्थ काढण्याचं काही कारण येऊ शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून NDAमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. मी पुन्हा वारंवार एन्ड्रॉस केलं, उद्घोषित केलं की आमचा NDAमधला सहभाग काल होता, आजही आणि उद्याच्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे आमच्या NDAच्या सहभागाच्या बद्दलची निर्विवादपणाची भूमिका पक्षामध्ये ठाम पद्धतीची त्या ठिकाणी आहे. अशा वेळेला कौटुंबिक भेटीच्या निमित्ताने, शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने ज्या भेटी आहेत त्याच्यातून राजकीय अर्थ काढणं चुकीचं ठरेल. पटेल साहेब, याच अनुषंगाने एक प्रश्न असा उपस्थित होतो की अमित शहा यांची ज्यावेळेस तुम्ही आज भेट घेतली, प्रफुल्ल पटेल आणि तुम्ही, अशा काही माध्यमांमध्ये बातम्या आल्या की दोन्ही राष्ट्रवादींची जर युती होत असेल किंवा आघाडी होत असेल तर त्याला अमित शहाची हरकत नसेल, अशा काही बातम्या आलेल्या. त्याच्याबद्दल नेमकं स्पष्टीकरण? ह्या बातम्या पूर्णपणाने निरर्थक आहेत. त्या ठिकाणी चर्चा होण्याचं संभवतच नाही. चर्चा त्या ठिकाणी महायुती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका, त्यामध्ये समन्वय कसा राहू शकतो, कशा पद्धतीने निवडणुका एकत्रितपणाने होऊ शकतात, काही ठिकाणी करण्याच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याजवळ आम्ही चर्चा करू. महायुती म्हणून ज्यावेळेला चर्चेचा प्रश्न येईल त्यावेळेला आदरणीय शिंदेसाहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची चर्चा त्या ठिकाणी होईल. आज अमितभाईंच्या समोरच्या चर्चेमध्ये हा दुसरा मुद्दा येणं संभवतच नाही. त्या विषयावरची चर्चा तिथे नव्हतीच.
सर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अमित शहाच्या दरबारात जातात, ही खूप मोठी गोष्ट नाही का? तिथे खालच्या लेवलवर या सगळ्या गोष्टी का नाही सॉल्व्ह होत? मला असं वाटतं मगाशी त्या संदर्भात सविस्तर उत्तर दिलं आहे की आज अधिवेशनाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आहोत. सदिच्छा भेट त्या ठिकाणी होती. स्वाभाविकपणाने भेटीमध्ये कालच महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्यात, कालच. त्याच्यामुळे आम्ही काल त्या संदर्भामधली चर्चा आज त्या ठिकाणी आपोआपच होणं निघाली. त्यामुळे त्या ठिकाणी चर्चा केली म्हणजे त्याच्यामध्ये काय वेडं वागवा असतला का भाग नाही. शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुका या संदर्भातला निर्णय हा स्थानिक पातळीवरती म्हणजे राज्य पातळीवरती होणार आहे. मी मगाच सांगितलं की त्या संदर्भात आम्ही तिघेही मुख्यमंत्र्यांची लवकरात लवकर भेट घेणार आहोत. तटकरे साहेब, एक प्रश्न असा आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जर तुम्ही महायुती म्हणून निवडणुका लढली तर तुमच्या पक्षातील अनेक कार्यकर्ते हे महाविकास आघाडीला मिळू शकतात, कारण वर्षानुवर्ष त्यांनी ग्राउंड झिरोवरती काम केलं असतं. यामुळं महाविकास आघाडीचा फायदा होऊ शकतो, असा देखील एक विचार समोर येताना पाहायला मिळतो. मी मगाच सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी काल पुण्यामध्ये वार्तालाप करत असताना याच पद्धतीचं राजकीय त्यांनी विश्लेषण केलं. अजितदादांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांचं जे मत आहे ते त्यांनी विचारपूर्वक मांडलेलं असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. बाब खरी आहे आणि म्हणूनच मी वारंवार मगातपासून सांगतो आहे की 2 दिवसांमध्ये ज्याला मुंबईला आमची बैठक होईल त्याला तपशीलवार या विषयावरती चर्चा होईल. यामध्ये वेगळं वाटायचं काही कारण नाही. एक आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची युती झाली, त्यामुळे तो भाग अलहिदा आहे. या संदर्भातली चर्चा कालच निवडणुका घोषित झाल्यामुळे अद्यापही आमची पक्षांतर्गतसुद्धा एकत्रितपणे झाली नाही. ज्या वेळेला होईल त्यावेळेला त्याच्यातला जो तपशील असेल तो मी नक्कीच प्रदेशाध्यक्ष म्हणून पत्रकारांच्या मार्फत कळवेन. घड्याळ आणि तुतारी एकत्र येणार नाहीत असं समजायचं, कारण आताच्या निवडणुका पक्षचिन्हावरती फारशा झाल्या नाही, मात्र ह्या पक्षचिन्हावरती निवडणुका होतील त्यावेळेस घड्याळे आणि तुतारी एकत्र येताना पाहायला मिळणार नाही. आताच्या नगरपालिकेच्या निवडणुका 95% पक्षचिन्हावरती झालेल्या आहेत. 95%, कदाचित 98-99% सुद्धा सगळ्या राजकीय पक्षांनी, मग भारतीय जनता पक्षाने कमळ असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घड्याळ असेल, त्याबरोबर ती शिवसेनेने धनुष्यबाण असेल, मशाल असेल किंवा तुतारी असेल, या प्रत्येक राजकीय पक्षाने आपापल्या चिन्हावरती निवडणुका लढवलेल्या आहेत. आपण जे सांगते ती वस्तुस्थिती नाही आहे. ऐकून घ्या ना. या निवडणुका मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महायुती म्हणून लढवाव्यात अशापैकी चर्चा समन्वय समितीमध्ये सुद्धा होती. त्याच्यातलं तपशीलवार चर्चा मुख्यमंत्र्यांचं झाल्याच्या नंतर मग प्रत्येक 27 महानगरपालिका मराठवाड्यातील त्याच्यामध्ये महापालिका आहेत, उत्तर महाराष्ट्रातील आहेत, विदर्भातील आहेत, मुंबईसह ठाणे मेमा रिजनमधल्या मोठ्या महापालिका आहेत. त्यामुळे त्या संदर्भातल्या चर्चा त्या ठिकाणी होतील. त्यामुळे महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जावं असं एकंदरीत मत आहे. प्रत्यक्षात प्रत्येक महानगरपालिकाने या चर्चा करत असताना आम्ही त्याच्यातला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ. थोडक्यात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष आणि तुम्ही एकत्र येणार आहे असं समजायचं. एक असं आहे की मी इतकं सविस्तर उत्तर दिल्याच्यानंतर आपल्याला काय अनवार्थ काढायचा तो आपला अधिकार आहे. मी मगातपासून अतिशय तपशीलवार पूर्णपणाने या संदर्भातली उत्तरं दिलेली आहेत. शेवटी अनवार्थ काढायचं काम तुमचं आहे. महापालिकांपैकी महायुती किती ठिकाणी विजयी होईल असा विश्वास किती मोठा आहे तुमचा? 27 ठिकाणी महायुती विजयी होईल 100%. 2 कुठल्या बाकी? मी 100% म्हटलं. 100%. 27 महानगरपालिका आहेत म्हणून मी 27 महानगरपालिका नंबर म्हटलं. 29 असतील तर मग 29 असतील तर 29. मी 100% शब्द वापरला. 29 असतील तर 29. घड्याळाचे आणि तुतारीचे नेते एकत्र मंचावरती पाहायला नाही मिळणार जर युती झाली तर. एक असं आहे की आता ही खूप प्रारंभिक स्थिती आहे. कालच निवडणुका घोषित झाल्या. मी वारंवार आपल्याजवळ हे बोलतो आहे, आपण किती जरी उत्तर विचारलं प्रश्न तरी माझं उत्तर तेच आहे की आम्ही चर्चा करतो आहोत, महायुती म्हणून चर्चा करतो आहोत. मगातपासून मी 50 वेळा या वतीमध्ये उत्तर दिलं आहे. त्यामुळे ती एकदा चर्चा होऊ द्या, मग आपल्याला कळेल नेमकं काय काय होते ते. सर, पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांचा सहभाग आहे त्याचा पुरावा जे आहे स्वतः अपर जिल्हा अधिकारी यांनी पत्र दाखवून दिलं आहे. आता मात्र तरी पार्थ पवारांचं नाव जे FIR मध्ये यावं का असा प्रश्न निर्माण होतो. कोर्टाने सुद्धा मला अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी काय पुरावा दिलाय मला ज्ञात नाही.
मी संसदेमधून थेट आपल्याशी संवाद करायचा म्हणून इथे आलो आणि पुन्हा संसदेमध्ये जाणार आहे. मी त्यांनी काय पुरावा दिला ते मी काय पाहिलेलं नाही. राज्य सरकारने वारंवार ही बाब स्पष्ट केलेली आहे की अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे. ते समितीचं कामकाज त्या ठिकाणी सुरू आहे. ते आल्याच्या नंतर त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल. धन्यवाद. महायुतीच्या धन्यवाद. रॅलीला धन्यवाद. दिशा येते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.